झी 24 तास एक पाऊल पुढे। तळेगावमधले आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपासानं एक धक्कादायक वळण घेतलंय। सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 ला हत्या झाली होती। या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयनं काही पोलीस अधिकाऱ्यांनाच संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलंय। त्याचबरोबर 2 उद्योजकांचीही पॉलिग्राफ टेस्ट आता होणार आहे। सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास जो आहे तोच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। त्याला एक धक्कादायक वळण सापडलंय। आयआरबीच्या संचालकांसह पोलीस कर्मचाऱ्यांची पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे। पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट। सतीश शेट्टी हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या रडारवर आता पोलीस अधिकारी आणि बडे व्यावसायिक आहेत। सीबीआय या सर्वांची संशयित म्हणून पॉलिग्राफ टेस्ट करणार आहे। आरबीआय कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर, साबळे वाघिरे कंपनीचे भागीदार नितीन साबळे या 2 बड्या उद्योजकांबरोबरच 7 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही संशयित म्हणून पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे। तर तत्कालीन तपास अधिकारी आणि ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर, सहाय्यक पोलीस सुनील टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव कवठाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी आठवले या 4 अधिकाऱ्यांचा, तर राजेंद्र मिरगे, कैलास लबडे, रमेश नाले या पोलीस अधिकाऱ्यांनाही पॉलिग्राफ टेस्टला सामोरं जावं लागणार आहे। एक आरोपी आहे आणि 9 संशयित म्हणून डिक्लेअर केलेले आहेत। तर त्या सर्वांची पॉलिग्राफ टेस्ट घेण्यासाठी आम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट म्हणून कन्सेंट घेतली होती। त्या कन्सेंटनुसार आज त्यांना सर्वांना कोर्टासमोर हजर केलं आणि कोर्टाच्या समोर त्यांचं व्हेरिफिकेशन कोर्टाने नोंदवून घेतलेलं आहे की ते पॉलिग्राफ टेस्टसाठी तयार आहेत, ते स्वतःहून तयार आहेत की नाही, कोणाचं दडपण आहे का, त्यांनी ते स्वतःहून तयार आहेत असं कबूल केलं आहे। सतीश शेट्टी यांच्या हत्येनंतर त्यांचा भाऊ संदीपनं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये वीरेंद्र म्हैसकर आणि साबळे यांची नावं होती। तरीही पोलिसांनी त्या दिशेनं तपास केला नाही। त्यामुळे पोलिसांनाही संशयाच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय। आता या हत्येचा तपास योग्य दिशेनं होईल अशी आशा सतीश शेट्टीच्या बंधूंना वाटते आहे। पण त्याचवेळी संशयित पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत। जे काही इन्व्हेस्टिगेशन सीबीआयने केलेलं आहे आणि त्यांना जे काही यातनं आढळून आले, आता आजचं जे डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट फार क्रुशियल आहे, कारण की इथे त्या लोकांनी पोलीसची पॉलिग्राफ मागितलेली आहे आणि पोलीसची पॉलिग्राफ मागितली याचा अर्थ हा होतो की पोलिसांचा कुठेतरी मॅलिफाईड इंटेंट होता या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये। आणि जर तो कव्हरअप पुरता असेल तो विषय वेगळा आहे, किंवा त्यांचा काय पार्ट आहे या कॉन्स्पिरसीमध्ये। सीबीआयकडे ज्या लोकांनी, त्याच्या नातेवाईकांनी काही आमच्या पोलीस अधिकाऱ्याच्या पंपिंगमुळे असेल ठराविक आरोप केले गेले की एलसीबी आणि पीआय आंधळकर आणि इतर टीमनेच ह्यांना माहिती असेल, ह्यांना आरोपी माहिती आहेत, खोटे आरोपी अटक केलेत, पैसे खाल्लेत, असे जे आरोप केलेले आहे याकरता आम्ही स्वतः होऊन सीबीआयला आमची पॉलिग्राफ टेस्ट घेण्याला आमची काही हरकत नाही असं लेखी आम्ही त्यांना दिलं ऑफिसला। त्यानंतर आज कोर्टासमोर त्यांना आम्ही आलेलो आहोत आणि कोर्टाला सुद्धा आम्ही अंडरस्टँडिंग लेखी दिलेला आहे। सतीश शेट्टी यांची हत्या होऊन 2 वर्ष उलटून गेली आहेत, तर या हत्येचा तपास सीबीआयकडे देऊन देखील 21 महिन्यांचा कालावधी झालाय। सीबीआयनं खुनाची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। त्यामुळे आता तरी सीबीआय खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणार का हे लवकरच समजेल। भाऊसाहेब आंधळकरांनी म्हटलेलं आहे की ते स्वतः या प्रकरणामध्ये पूर्णपणे निर्दोष आहेत। मात्र आता विद्यमान जे पोलीस अधिकारी आहेत पुणे ग्रामीण पोलिसांमधले, त्यांनी त्यांच्या फूसमुळे सीबीआय आणि सतीश शेट्टींच्या नातेवाईकांना त्यांची फूस आहे आणि त्यामुळे हा प्रकार पुढे येतोय असा त्यांचा आरोप आहे आणि या विरोधात ते कोर्टात देखील जाणार आहेत। कॅमेरामन विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।